मित्रांनो, आज मी तुम्हाला एक चॅलेंज देतो. यात क्लिअरिटी मिळवण्याच्या 5 प्रॅक्टिकल स्टेप्स. सातत्याशिवाय क्लिअरिटी मिळत नाही. बिझी असणं आणि प्रोडक्टिव्ह असणं यात खूप मोठा फरक असतो. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की मी नेमकं काय करावं? नोकरी जॉईन करावी की व्यवसाय करावा? कोणता निर्णय योग्य आणि कोणता अयोग्य? मी इतका कन्फ्युज का होत असतो? जर तुम्ही वारंवार निर्णय बदलत असाल, प्रत्येक गोष्टीत तुम्ही दुसऱ्याचं मत विचारत असाल किंवा चुकीचा निर्णय होईल या भीतीने निर्णयच घेत नसाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की लाईफ मध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी क्लॅरिटी कशी मिळवायची. मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला एक अनुभव सांगतो. एक काळ असा होता जेव्हा माझ्या मनात खूप कल्पना होत्या पण दिशा नव्हती. आज एक बिझनेस आयडिया तर उद्या दुसरा आणि परवा तिसरा. कधी कोचिंग करा वाटायचं तर कधी दुसरा विचार यायचा. मी सतत कन्फ्युज असायचो, त्यामुळे प्रोग्रेस होत नव्हती. आणि मग मला एक गोष्ट समजली, बिझी असणं आणि प्रोडक्टिव्ह असणं यात खूप मोठा फरक असतो. ज्या दिवशी मला माझं विजन स्पष्ट झालं त्या दिवसापासून माझे निर्णय बदलले आणि निर्णय बदलले म्हणून परिणामही बदलले. मित्रांनो, आता आपण समजून घेऊयात की क्लॅरिटी म्हणजे काय. तर क्लॅरिटी म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं नाही, तर जे महत्वाचं आहे त्यावरती फोकस ठेवण्याची क्षमता. यशस्वी लोक प्रत्येक निर्णय बरोबर घेत नाहीत, पण ते घेतलेला निर्णय योग्य ठरवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करतात. लक्षात ठेवा, निर्णय न घेणं हा देखील एक निर्णयच असतो आणि अनेक वेळा निर्णय न घेण्याची किंमत चुकीच्या निर्णयापेक्षा जास्त असते. मित्रांनो, आता आपण एक उदाहरण बघूया. समजा 2 मित्र बिझनेस सुरू करायचा ठरवतात. पहिला 6 महिने रिसर्च करत राहतो आणि दुसरा 2 आठवड्यात रिसर्च करून छोट्या प्रमाणात सुरू करतो. एका वर्षानंतर पहिल्याकडे अजून प्लॅनिंग असते आणि दुसऱ्याकडे असतो एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स नेहमी प्लॅनिंग पेक्षा जास्त शिकवतो. मित्रांनो, आता आपण बघूयात क्लॅरिटी मिळवण्याच्या 5 प्रॅक्टिकल स्टेप्स. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला आता बघूया पहिली स्टेप, स्वतःला ओळखा. मित्रांनो, स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच काय करायला आवडतं? मी कोणती समस्या सोडवू शकतो? लोक मला कोणत्या गोष्टीसाठी ओळखावे? 2 नंबरची स्टेप येते मित्रांनो, तुमचं विजन लिहा. 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला कुठे पाहता? कशासाठी ओळखले जावं असं वाटतं हे कागदावर लिहा. लिहिलेलं विजन मनातल्या विचारांपेक्षा जास्त शक्तिशाली असतं. आता बघूयात 3 नंबरची स्टेप, माहिती गोळा करा. निर्णय भावना वापरून घ्यायचा नसतो, तर माहिती वापरून घ्यायचा असतो. थोडा रिसर्च करा, अनुभवी लोकांशी बोला, त्यांच्याकडून शिका, मग निर्णय घ्या. 4 नंबरची स्टेप येते मित्रांनो, एकच निर्णय घ्या. 100% परफेक्ट वेळ कधीच येत नसते. एक वेळ ठरवा, एक निर्णय घेऊन पुढे चला आणि पूर्ण ताकदीने काम करा. 5 नंबरची स्टेप येते, एका निर्णयावरती ऍक्शन घ्या. क्लॅरिटी ऍक्शन घेतल्यावर वाढते, बसून विचार केल्याने नाही. पहिलं पाऊल टाका, दुसरं पाऊल आपोआप दिसेल. प्रत्येक निर्णयाला वेळ द्या. दर आठवड्याला निर्णय बदलू नका, कारण सातत्याशिवाय क्लॅरिटी मिळत नाही. मित्रांनो, लोक निर्णय घेताना सर्वात मोठ्या 5 चुका करतात. पहिली येते ती प्रत्येकाचं ऐकतात. दुसरी, स्वतःची इतरांशी तुलना करतात. तिसरी, लगेच रिझल्टची अपेक्षा ठेवतात. चौथी, फेल्युअरला घाबरतात. आणि 5वी, डिसिजन घेतल्यानंतरही स्वतःवर विश्वास ठेवत नाही. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक चॅलेंज देतो. एक वही घ्या, त्यामध्ये लिहा, माझ्या आयुष्यातला सध्या सर्वात महत्वाचे 3 निर्णय कोणते आहेत. प्रत्येक निर्णयासमोर लिहा, का करायची, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय आणि अंतिम निर्णय घ्या. असे केल्याने तुम्हाला स्वतःमध्ये खूप क्लॅरिटी जाणवेल.
तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आज आपण काय काय शिकलो. पहिले, कन्फ्युजन का निर्माण होते. दुसरं, क्लॅरिटी म्हणजे काय. तिसरं, योग्य निर्णय घेण्यासाठी 5 प्रॅक्टिकल स्टेप्स. चौथं, लोक कोणत्या चुका करतात. आणि 5वं, आजपासून काय ऍक्शन घ्यायची. लक्षात ठेवा, यशस्वी लोक वेगळे निर्णय घेत नाहीत, ते घेतलेल्या निर्णयावर वेगळ्या पद्धतीने काम करतात. मित्रांनो, निर्णय घ्या, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि सातत्याने कृती करत राहा. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची तुमची इच्छा आहे. पण मित्रांनो, केवळ माहिती मिळवून बदल घडत नाही, प्रत्यक्ष कृती केल्यावरच आयुष्यात खरा बदल घडतो. म्हणून या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींपैकी किमान एक तरी गोष्ट आजपासून अंमलात आणण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगती करता येईल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे अभिप्राय कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच ग्रोथ संदर्भात अशा उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपण पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. थँक्यू सो मच.